आपले डिग्निटरीज जे आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले आहेत, असे श्री हार्डीकर साहेब, आपले ऑनरेबल कमिशनर, हु विल जॉइन अस एक्झॅक्टली एट 11:15. त्याच्यानंतर श्री राजेंद्र निंबाळकर सर, हु इज ऑल्सो एन IAS officer and currently taking care of COVID department, and his work is to increase awareness among citizens to control corona. I also welcome ACP sir, Sridhar Jadhav. He is going to guide us through the guidelines and directives which have come for the societies. Our very own Deputy District Registrar, Shri Narayan Agav sir, our Shri Shahuraj Hire sir, DDR CT3, our Mubrikar sir, SPI Wakat Police Station, Shri Santosh Patil sir, who is Assistant Commissioner PCMC. These all dignitaries are today going to guide us for our further programs that we generally conduct in our societies. As all of us know that श्रावण महिना जो पूर्ण कार्यक्रमांनी भरलेला असतो, मग त्याच्यामध्ये गोकुळाष्टमी असो किंवा मग 15 ऑगस्ट असो किंवा तिचे येणारे सण असो, आणि आता हे पॅन्डेमिक सिच्युएशन कन्सिडर करता आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स येतात आहेत आणि आपण सोसायटीमध्ये लोकांना काय सांगायचं, सगळ्यांबद्दल आपल्याला आजच्या कार्यक्रमामध्ये गायडन्स मिळेल. आधी मी निंबाळकर सरांचं एक छोटंसं इंट्रोडक्शन देऊ इच्छिते की बेसिकली त्यांची अपॉइंटमेंट हे पुणे आणि PCMC कोविड मध्ये अवेअरनेस जनरेशन साठी झालेली आहे. आणि आपण फ्रॉम फेडरेशन we will surely support him for any kind of public participation that is required to implement kinds of programs for eradicating corona. So without taking much time of everybody in today's webinar, I will straight away go to Shri Nimbalkar sir. Sir, good morning and welcome, and please start with your topic, and thank you so much for honoring our invite for the day. Thank you so much. Yes, good morning, Saranna, namaskar. Madam, thank you for giving me this opportunity. Actually, it is a very welcome and warranted gesture to propagate awareness and public participation to fight against this pandemic disease, which we are facing for last almost 5 to 6 months in our country. मागच्या 5-6 महिन्यापासून आपण पाहत असतो. मला वाटतं मराठीत आपण बोललेलं जास्त कन्व्हिनियंट होईल. आय एम ओके विथ एनी लँग्वेज. सर, मराठीत आपण इन्सिस्ट करूया, काही हरकत नाही. येस. तर अभूतपूर्व असा एक रोग ज्याला आपण सामोरे गेलेला आहे गेले 5-6 महिन्यापासून, आणि पूर्ण देशभरामध्ये आपण याचं कमी जास्त प्रमाणात, मग राज्य टू राज्य, सिटी टू सिटी त्याचं प्रमाण असेल, पण ओव्हरऑल इट इज अफेक्टिंग द होल सिटी. नॉट फक्त हेल्थ पॅरामीटर्स वर नाही, तर ओव्हरऑल आपल्या इकॉनॉमी आणि पर्टिक्युलरली डाऊन टोडन पुअर पीपल ज्यांचं हँड टू माउथ रोजचं जगणं आहे त्याच्यावर गंभीर परिणाम या रोगामुळे झालेला आहे. त्यामुळं याच्याकडे फक्त आरोग्याच्या दृष्टीने न पाहता ओव्हरऑल सामान्य माणसाचं आणि सर्वांचंच जीवनमान कसं आपल्याला पूर्ववत आणता येईल या दृष्टीने बघणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं या रोगाशी सामना करताना 4 पातळींवर काम करणं गरजेचं आहे. त्यापैकी 3 पातळ्यांवर शासन काम करत आहे. 4थी पातळी जी आहे ती स्थानिक पातळीवर नागरिकांच्या स्तरावरची आहे. पहिली पातळी जी आहे ते केंद्र आणि राज्य शासनाच्या कडून किंवा जे काही हेल्थचे रिलेटेड रिसर्च इन्स्टिट्यूट ICMR सारख्या त्यांच्याकडून आपल्याला काही त्यांच्या अभ्यासातून काही गाईडलाईन्स मिळतात, इन्स्ट्रक्शन्स मिळतात, आणि त्याप्रमाणे लोकल लेवलचं जे ऍडमिनिस्ट्रेशन असेल, मग ते डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन असेल, म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन असेल, मेडिकल ऍडमिनिस्ट्रेशन, पोलीस ऍडमिनिस्ट्रेशन, यांना ज्या सूचना जातात त्याप्रमाणे ते एक्झिक्युटिव्ह काही ऑर्डर्स काढतात. दॅट इज द सेकंड लेवल. थर्ड लेवल ऍक्च्युली फील्डवर आमचे जे नर्सेस असतील, डॉक्टर्स असतील, त्या चौकात उभा राहणारा कॉन्स्टेबल असेल किंवा म्युनिसिपलचे मुकादम्स असतील, सॅनिटरी इन्स्पेक्टर असतील, यांच्या स्तरावरून प्रत्यक्ष
एज कटिंगवर ते काम करत असतात. आणि चौथी पातळी जी आहे जी अदृश्य स्वरूपात आहे, ज्याला आपण मूर्त स्वरूप जेवढं जास्त देऊ आणि जेवढं त्याचा जास्त प्रसार करू ते सगळ्यात महत्वाचे आहे, ज्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग आणि त्यांचा अवेअरनेस क्रिएट होणे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला खूप काम करणं गरजेचं आहे आणि शासनाने देखील याच्यावर आता भर दिलेला आहे. तर मला वाटतं माझी अपॉइंटमेंट महिन्यापूर्वी याच्यावर झाली. त्याच्यापूर्वी मी याच्यामध्ये इन्व्हॉल्व नव्हतो, परंतु जे काही माहिती आम्ही याच्यामध्ये गोळा केली, पर्टिक्युलरली पीएमसी मध्ये भरपूर आम्ही बैठका घेतल्या. सर्व एनजीओज याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले होते. गणेश मंडळांनी पार्टिसिपेट केलं पर्टिक्युलरली. आणि आम्ही त्यांना गाईडलाईन्स दिल्या. पर्टिक्युलरली आम्ही 21 ऍक्शन पॉइंट्स आयडेंटिफाय केले की जे आपण ह्या रोगाशी सामना करताना आपल्याला डे टू डे बेसिसवर ज्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. आणि ह्या 21 ऍक्शन पॉइंट्सला मग आपण 8 ग्रुप्स केले आणि त्या 8 महत्वाचे ग्रुप्स आपण आयडेंटिफाय करून त्याचा आपण प्रसार केला. प्रामुख्याने आपण याच्यामध्ये पाहिलं तर टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा एक विषय त्यामध्ये होऊ शकतो. सेकंडली त्याच्यामध्ये स्थानिक पातळीवर मेडिकल हेल्प सुविधा, जे खाजगी डॉक्टर्स असतील किंवा आमचे ओपीडी असतील महापालिकेचे, त्यांच्या मार्फत सुविधा उपलब्ध करणे. थर्ड इज नागरिकांशी सुसंवाद साधणे आणि त्यांच्यामध्ये त्यांना माहिती देणे आणि त्यांना लागेल ती हेल्प पुरवणे आणि एक डायलॉग फोरम निर्माण करणे, हा एक विषय होता. चौथा, स्थानिक पातळीवर जी स्वच्छता आहे त्याबद्दल दक्षता राहणे आणि त्याबद्दल दक्षता घेणे. फिफ्थ वॉज की स्थानिक पातळीवर जे लोक गर्दी करत आहेत किंवा विनाकारण संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आम्हाला आढळलं की त्या ठिकाणी पत्ते खेळण्यासाठी किंवा इतर टाइमपाससाठी लोक आता थोडेसे, आपण सोशल आहोत भरपूर आणि पुण्यामध्ये तर भरपूर सोशल इव्हेंट्स आणि इंटरॅक्शन होणे ह्यासारखं दुसरं आपल्या कामातून ह्याच्यातून दुसरं काय म्हणतात टाइमपास किंवा आपल्याला हे साधन नाही. त्यामुळे लोकांना थोडंसं बाहेर पडण्याची भरपूर उत्सुकता असते. तर याच्यामध्ये देखील ह्याला आपल्याला कंट्रोल ठेवणे हा एक विषय त्यामध्ये होता. आणि मग काही अनैतिक गोष्टी पण, काही दारूची विक्री, दारूचं सेवन, नंतर जुगार खेळणे यासारख्या मग इतर रेग्युलेटरी गोष्टी त्यामध्ये येतात. नंतर ज्यावेळेला लॉकडाऊन होता त्यावेळेला काही व्हल्नरेबल जे सेक्शन्स होते, पर्टिक्युलरली स्टुडंट्स वगैरे, त्यांना आपल्याला भोजनाची सुविधा, फूड पॅकेट्स पुरवणे आणि इतर काही ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांना घरी कोणी नाहीये त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांना काही आवश्यकता आहे का ड्युरिंग लॉकडाऊन पिरियड, हा एक विषय होता. आणि सगळ्यात महत्वाचा, इव्हन दुर्दैवाने कुणाचे मृत्यू झाले तर त्यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी देखील आपण पेपरमध्ये वाचलं असेल, एकच फॅमिली पुण्यामध्ये आहे की ज्यांनी हा वसा घेतल्यासारखं पूर्णपणे त्याच्यामध्ये झोकून देऊन काम ते करत आहे. तर याच्यामध्ये देखील थोडंसं व्हॉलंटिअरची गरज होती, त्याच्यामध्ये देखील आपण त्यांना आयडेंटिफाय करून केलं. आणि लास्ट ग्रुप वॉज, 8th ग्रुप वॉज की याचा प्रसार करणे. मग त्याच्यामध्ये हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करून देणे, इतर काही आपल्याला सोशल मीडिया मार्फत लोकांशी कॉन्टॅक्ट करणे आणि यासारखं जे काही प्रसाराचं जे काम आहे त्यामध्ये देखील नागरिकांनी कसं पार्टिसिपेट करता येईल किंवा एनजीओ कशी त्यांच्या सेवा देऊ शकतील यावर आपण आयडेंटिफाय करून त्याचा आपण सगळ्यांना माहिती दिली. त्याचा चांगला असा आपल्याला रिस्पॉन्स मिळाला की बऱ्याच ठिकाणी लोक स्वतःहून पुढे आले, एनजीओ वगैरे हे पार्टिसिपेट झाले. काहींनी वस्तू स्वरूपात, काहींनी कॅश स्वरूपात याच्यामध्ये पीएमसी केअर फंड वगैरे याच्यासाठी डोनेशन दिले. पण सगळ्यात महत्वाचं जे गणेश मंडळ आहेत, मला सांगायला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो की त्यांनी पुण्यातले जवळपास 250-300 गणेश मंडळांनी त्याच्यामध्ये स्थानिक पातळीवर या 8ही विषयांवर काम करण्यासाठी तयारी दाखवली. आणि काही मंडळांनी तर त्यांच्या पातळीवर लोकल हेल्पलाईन सेंटर्स त्यांनी स्थापन केले आणि त्याद्वारे नागरिकांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला. अजून काही नागरिकांनी वैयक्तिकरित्या स्वतः व्हॉलंटियर्स म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली आणि स्वतः ते तिथे काम पण करत आहेत. म्हणजे अगदी तुम्हाला फील्डवर काम करायचं समजा काही अडचण असेल तर डाटा एंट्री सारखं काम, ज्याच्यामध्ये व्हॉल्युमिनस डाटा रोजच्या रोज ह्या आजाराच्या संबंधित येत आहे, तर त्याच्यामध्ये देखील आपली स्थानिक पातळीवर कधी एवढं डाटा एंट्रीचं काम नसतं. त्यामुळे नॅचरली ते देखील मोठ्या प्रमाणावर काम करण्याची आवश्यकता होती. तर अशा ह्या 8 ग्रुपवर आपण आयडेंटिफाय करून लोकांना आपण ह्यामध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी आवाहन केलेलं आहे. आता याच्यामध्ये आम्ही सहकार खात्याशी देखील, मी आता यामध्ये आपले सहकार खात्याचे आगाव साहेब मला वाटतं जॉईन झालेले आहेत, तर त्यांना पण माहिती, त्यांच्याशी आपण चर्चा करून
पर्टिक्युलरली आजचा जो विषय आहे की सहकारी संस्थांना कसं याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करायचं आणि त्यांच्याद्वारे कसं आपल्याला याच्यामध्ये मदत घेता येईल. तर पर्टिक्युलरली आपल्याला डिसिप्लिन, देन कंट्रोल. हॅलो हॅलो सर, वी कॅन हिअर यू. या डिसिप्लिन, कंट्रोल, विजिलन्स आणि सपोर्ट या गोष्टीवर आपल्याला स्थानिक पातळीवर मग ते राईट फ्रॉम युअर होम इट कॅन स्टार्ट. म्हणजे आपल्या घरामधले आपल्या कुटुंबाची जरी आपण काळजी घेतली आणि त्यांचे जे काही शासनाच्या सूचना आहेत, मग ते सोशल डिस्टन्सिंग बाहेर पडताना असेल किंवा अनावश्यक बाहेर न पडणे, बाहेर पडताना मास्क वापरणे, त्यानंतर घरातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची विशेष काळजी घेणे, जे कोरमॉर्बिड ज्यांना इतर आजार याच्या सोबत आहेत त्यांच्यावर विशेष लक्ष देणे, इथून आपल्याला सुरुवात करता येईल. आणि मग सोसायटी कॅन बी ऍक्च्युली फोकल युनिट, जे म्हणजे सोसायटीमध्ये जे काही 10-20 फ्लॅट्स असतील किंवा अपार्टमेंट्स असतील त्याच्यामध्ये मग सोसायटीचे ऑफिस बिअरर्स आहेत, त्यांचा रोल खूप महत्वाचा आहे आणि त्यांनी याच्यामध्ये एक विजिलंट राहण्याचं खूप आवश्यकता आहे. आणि याच्यामध्ये विजिलंट राहणे म्हणजे मग बऱ्याच वेळेला काय होतं, हाऊ यू कम्युनिकेट, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही एक पोलीस टाईप यंत्रणेसारखं जर संवाद साधला तर नॅचरली कुणालाही ते ऑफेंडिंग वाटतं. बट इथे तुम्हाला थोडंसं कम्युनिकेशन एक जेंटल स्वरूपात आपल्याला करावं लागेल आणि लोकांना त्याची सूचना द्यावी लागेल. आणि इफ दे ऑब्झर्व की काही असं इनडिसिप्लिन किंवा याच्याबद्दल पाळलं जात नाहीये तर लोकांना विश्वासात घेऊन त्याची माहिती देणे. पर्टिक्युलरली असं दिसत आहे की लोकांना मॉर्निंग वॉक किंवा जिम वगैरे बंद असल्यामुळे त्याचं व्यायामासाठी देखील लोक खाली सोसायटीमध्ये जिथं ओपन स्पेस असेल किंवा जे काही अवेलेबल स्पेस असेल त्या ठिकाणी एकत्र जमतात. ते एक कोणीतरी मेंटॉर असतो, तो काही योगा वगैरे काही त्यांना शिकवत असतो. आणि पण अशा वेळेला हा एक मोठा धोका पत्करण्याची तिथं शक्यता असते. तर याच्यामध्ये देखील आपल्याला त्यांना सांगता येईल. आणि दुसरी गोष्ट जसं आम्ही सांगितलं की व्हॉलंटियर्स म्हणून जे आहेत तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला काम करता येईल. आणि लोकल लेवलला आमचं सॅनिटरी इन्स्पेक्टर हा एक तुम्हाला 1 पॉइंट पर्सन आहे, जो गव्हर्नमेंटचं पर्सन त्या ठिकाणी अवेलेबल आहे. मला वाटतं पीसीएमसी मध्ये आयुक्त साहेब याच्यावर अजून आपल्याला डिटेल्स सांगतील. सो ही विल बी एबल टू, तुम्हाला कधी अडचणीच्या वेळेला, आम्ही इथं तर पुण्यामध्ये वॉर्ड वाईज जेवढे सॅनिटरी इन्स्पेक्टर्स आहेत त्यांची माहिती पुरवलेली आहे, त्यांचे मोबाईल नंबर्स देखील आपण व्हायरल केलेले आहेत, सो दॅट लोकांना एक विश्वास देण्याचं काम आपल्याला त्या स्थानिक पातळीवर त्यांच्या मार्फत होऊ शकेल. सो मला वाटतं की याच्यामध्ये सोसायटीजना खूप मोठं एक चॅलेंजिंग आणि एक शासनाच्या ह्या अभूतपूर्व संकटाच्या वेळी मदत करण्यासाठीची एक संधी आहे, ती त्यांनी निश्चितपणे या ठिकाणी घ्यावी. आणि या दृष्टीने मला वाटतं मी जास्त वेळ घेतला आहे, सॉरी. सो एनी क्वेरीज, एनिथिंग मोर दॅट यू वॉन्ट? परंतु एक थोडंसं लोकांना माहिती होण्यासाठी हे सगळं सांगणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने आपण काम करतोय आणि कशा पद्धतीने पर्टिक्युलरली कोऑपरेटिव्ह सोसायटीज आणि त्यांचे ऑफिस बिअरर्स आणि त्याशिवाय सगळ्यात महत्वाचं प्रत्येक सदस्य त्या सोसायटी मधला याच्यामध्ये विजिलंट राहील आणि शासनाच्या याला सपोर्ट करेल. आणि जे काही कंट्रोल्स असतील, जे रिस्ट्रिक्शन असतील, आता मॅडम तुम्ही इंट्रोडक्शनच्या वेळेला जे सांगितलं की हा महिना पूर्ण सणासुदीचा आणि सेलिब्रेशनचा आहे आणि आपण ह्या सेलिब्रेशन पासून वंचित राहणार आहोत. कदाचित अजून किती काळ राहू त्याचे अजून निश्चित सांगता येत नाही, कारण अजूनही आकडा जो आहे तो दर दिवशी वाढत आहे. त्यामुळे जोपर्यंत आपला तो ग्राफ डाऊन ह्याला जात नाही तोपर्यंत आपल्याला असं म्हणता येणार नाही की आपण त्या सेलिब्रेशनच्या ह्याच्यामध्ये आहोत. तर माझं हेच आव्हान आहे की थोडं कंट्रोल आणि डिसिप्लिन आणि सेल्फ विजिलंट, सेल्फ डिसिप्लिनरी आपलं कोड ऑफ कंडक्ट राहणं हे खूप खूप महत्वाचं आहे. थँक्यू सर, तुम्ही जे गायडन्स दिला इट वॉज रिअली इन्साइटफुल आणि डेफिनेटली आपण हे सगळं इम्प्लिमेंट नक्कीच करूया. आणि जसं तुमच्या पुण्यामध्ये बैठक झाल्या तशाच आपण पीसीएमसी मध्ये पण नक्कीच बैठक करू आणि जे काही आमच्याकडून फेडरेशन कडून जे काही कॉन्ट्रीब्युशन होऊ शकत असेल ते नक्कीच पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करू. फक्त तुमच्या एक माहितीसाठी सांगते की आपण कॉर्पोरेशन त्यावेळेस मदतीची हाक दिली होती, त्यावेळेस आपण 10,000 किट्स फेडरेशन कडून दिल्या होत्या. 10,000 लोकांना जेवण सुद्धा दिलं होतं आणि आपण 10,000 हे बूस्टर्स म्हणून काय ते अल्बम 30 आर्सेनिकच्या ज्या ग्लोब्युल्स आहेत त्या पण डिस्ट्रीब्यूट केल्या होत्या. गुड गुड. जर आपल्याकडून जर व्यवस्थित गायडन्स आणि रिक्वायरमेंट आली तर आपण नीड बेस्ड हेल्प करायला कधीही तत्परच राहूया आणि नक्की होऊ शकेल ते करूया सर.
येस येस. मला वाटतं याच्या संदर्भात कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटने पण काही लेखी सूचना प्रत्येक तुमच्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पोहोचवलेल्या आहेत. मध्यंतरी पुण्यात पोलीस डिपार्टमेंट मार्फत सुद्धा जे मी आता बोललो अजून विस्तृत स्वरूपात डिटेल गाईडलाईन्स दिलेले आहेत. तर आपण बऱ्याच वेळेला याच्याकडे दुर्लक्ष करतो, हे आपली मानवी स्वभाव आहे. तर थोडं ह्या वेळेला एकदम मेट्रिक्युलसली ज्या काही सूचना आहेत ते फॉलो करणे, एवढं जरी आपण काम केलं आणि प्रत्येक सोसायटीमधून जर 4 पेशंट जे काही निर्माण होणार आहेत त्याच्यामध्ये जर कंट्रोल आला तर मला वाटतं जे अक्युमुलेट होत आहे आपल्या कोविड सेंटरमध्ये किंवा बेडची उपलब्धता होत नाही, तिथे लोड येतो, तर हा आपण एक सामूहिक आपलं जबाबदारी समजून तो लोड कमी करण्याची जबाबदारी आपण घेणं गरजेचं आहे. हे एक मला महत्वाचं सांगायचं. थँक्यू सर, थँक्यू सो मच. वेळेत वेळ काढून तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असताना सुद्धा आम्हाला जे साथ दिला आणि जॉईन केलं त्याच्याबद्दल आपण मनापूर्वक थँक्यू सो मच सर. थँक्स. थँक्यू शैलेंद्र. प्लीज टेक ओव्हर फ्रॉम हियर. थँक्स शैलेंद्र. Thank you so much, Nimbahkar sir. Thank you. I would request now Sachin Londe to introduce the next guest and take this forward. Thank you, Shailendra. Let me welcome Shravan Hardikar sir, who is a commissioner of Pimpri-Chinchwad Municipal Corporation. Shravan Hardikar sir, welcome to the webinar. Can you hear us? Yes, thank you. Sir, welcome to the webinar. फेडरेशन आणि सोसायट्यांतर्फे काही मी प्रश्न उपस्थित करत आहे जो आपला आजच्या मीटिंगचा अजेंडा आहे. सो आपण ते प्रश्न उपस्थित करण्याआधी तुम्ही काही बोलू इच्छिता या अजेंडाबद्दल, तर आपण तुमचं पण म्हणणं ऐकायला रेडी आहोत सर. नाही, first of all, thank you for giving me this opportunity to interact with all the federation members, individual housing societies. आपण यापूर्वी पण एक वेबिनार असा केलेला होता, त्यावेळेला पण तुमच्या सगळ्यांचा चांगला प्रेझेन्स होता. मला वाटतं की असे वेबिनार आपण दर महिन्यातनं किमान एक तरी करत राहायला पाहिजे जोपर्यंत कोविड आपल्या इथे आहे, अँड पोस्ट कोविड ऑल्सो, बिकॉज दिस इज अ गुड मीडियम ऑफ स्टेइंग इन टच विथ वन अनदर. दुसरी गोष्ट, आतापर्यंत पिंपरी चिंचवड मध्ये लॉकडाऊन काळातला जो रिस्पॉन्स होता तो आपल्या हाऊसिंग सोसायटीज आणि फेडरेशन्सचा खूप सुंदर होता, आणि बिकॉज ऑफ विच वी वर एबल टू कंटेन द spread of coronavirus in Pimpri Chinchwad area after unlock. when 17 मे ला आपण अनलॉक स्पेसिफिकली सुरू केलं आणि जवळजवळ टप्प्याटप्प्याने आपण सगळ्या गोष्टी अनलॉक करत आणल्या होत्या. वी वर द ओनली म्युनिसिपल कॉर्पोरेशन की जी रेड झोनच्या बाहेर निघाली होती, पण त्या कालावधीमध्ये त्याचा एक आपण एक प्रयत्न देखील सुरू केला होता की करोना सोबत जगायला आपण शिकलं पाहिजे, बिकॉज करोना इज स्टील नॉट गॉन अवे. वी हॅव अनलॉक बट करोना हॅज नॉट गॉन अवे. पण त्या मुद्द्यावरती आपण बरंच सगळ्यांना सांगत होतो की काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत, कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. त्याला आपल्याला आतापर्यंतचा जर अनुभव पाहिला तर तो मिक्स्ड असा राहिलेला आहे. मिक्स्ड अशा अर्थाने मी सांगतो की देर आर मेनी पीपल, ऑलमोस्ट 50%, की जे खूपच विजिलंट आहेत आणि त्यांनी खूप चांगलं सहकार्य केले. त्यांनी स्वतःची काळजी खूप चांगल्या रीतीने घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी आतापर्यंत स्वतःमध्ये करोनाचा प्रादुर्भाव होऊ दिलेला नाही. पण ऑन द सेम टाइम देर इज 50% अदर पीपल हू because of their circumstances have not been able to follow the social distancing norms किंवा अन्य काही गोष्टी, or there are some people who have shown disregard to the instructions given by the government from time to time. आणि त्यामुळे आपण गेल्या 1-2 महिन्यांपासून मग आता स्ट्रिक्ट पिनल ऍक्शन्स घ्यायला सुरुवात केली की जे लोक सोसायटी मध्ये फिरताना सोशल डिस्टन्सिंग फॉलो करत नाहीत किंवा पब्लिक मध्ये असताना फेस मास्क वापरत नाहीत, those who are spitting in public, अशा प्रकारचे जे काही लोक चुकीच्या गोष्टी करतील किंवा काही बिझनेसेस नॉट फॉलोइंग सोशल डिस्टन्सिंग नॉर्म्स, नॉट फॉलोइंग प्रिकॉशन्स, अशांवरती आपण कारवाया देखील सुरू केल्या. या कारवाईचं स्वरूप आपल्या इथे दंडात्मक प्राधान्यानं राहिलेलं आहे आणि जे दंडाच्या पलीकडे म्हणजे IPCचे काही रेलेव्हंट सेक्शन्स आपण इम्पोज करून FIRs देखील फाईल केलेले आहेत. तर अशा स्वरूपाचा आपली मार्गक्रमण राहिलेली आहे. बट नाऊ यू नो की आफ्टर अनलॉक वी हॅव सीन आपल्या इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये
आता कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला हा स्प्रेड स्लम एरियाज मध्ये जास्त होता. आता हळूहळू स्लम एरियाज मध्ये हा स्प्रेड कमी व्हायला लागलेला आहे. आता तो गावठाण एरियाज आणि कंजेस्टेड लोकॅलिटीज मध्ये आता हा जास्त होतो आहे. प्लस इंडस्ट्रीयल आणि आपले बाकीचे एस्टॅब्लिशमेंट सुरू आहेत, त्यामुळे आपल्या रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस मध्ये पण स्ट्रे केसेस आपल्याला इकडून तिकडून सापडत आहेत. आणि त्याचे जरी असा स्प्रेड एक 2 मिनिटं घालून घ्या आपाची. बिल्डिंग्स मध्ये वर्टिकल स्प्रेड फार नसला वेट तरी सुद्धा देर इज हॉरिझॉन्टल स्प्रेड बऱ्यापैकी होताना दिसतो आहे. जवळपास सगळ्याच सोसायट्यांमध्ये एखादी केस, दुसरी केस त्याचं म्हणजे त्यांना लागण म्हटलं तर ती त्या सोसायटीमध्ये होत नसेल, किंवा सोसायटीतल्या सोसायटीमध्ये घरातल्या स्प्रेड वगळता सोसायटीत स्प्रेड होत नसला तरी सुद्धा देर इज अ पॉसिबिलिटी की आपण ज्या वर्क प्लेसेसला जातो, आपल्या कार्यालयांमध्ये असेल किंवा आपल्या इंडस्ट्रीज मध्ये असेल किंवा आपण मार्केटमध्ये जातो, दुकानात जातो, त्यावेळेला आपण ह्या कुठेतरी आपल्याला प्रादुर्भाव होत असेल, किंवा काही स्पेसिफिक केसेस मध्ये आपल्या सोसायटीज मध्ये देखील ट्रान्समिशन होत असेल, ज्याचे मी गेल्या वेबिनार मध्ये पण एक उदाहरण सांगितलं होतं, विच इज स्टील व्हेरी relevant example which I am telling. The spread from one house to the other house is happening basically through a very close contact between asymptomatic carriers. हा कसा होतोय याचं उदाहरण सोसायटीज मधलं जर आपण जे पिक्युलियर एक्झाम्पल मला सगळ्या ठिकाणी दिसतात, विशेषत्वानं यंग एज ग्रुप जो आहे, द एज ग्रुप बिटवीन 16 to 24, की जे लोक कांट बी हेल्ड बॅक ॲट होम फॉर टू लॉंग, सो दे आर ऑल असेंबलिंग इन देअर कॉमन स्पेसेस, पब्लिक एरियाज मध्ये एकत्र येऊन बसणार, सगळे एकमेकांच्या खांद्यावर बसून. इट्स अ कॉमन साईट, म्हणजे इट्स नॉट टार्गेटिंग एनी पर्टिक्युलर सोसायटी ॲज सच, इट इज लाईक अ कॉमन साईट एव्हरीवेअर. पब्लिक एरियाज मध्ये, कॉमन स्पेसेस मध्ये तरुण मुलं एकत्र येऊन बसतात, खांद्यावर सगळे एकमेकांच्या हात घालून कॉमन व्हिडिओज किंवा मोबाईल वरती काहीतरी बघत बसणार. नोबडी इज वेअरिंग फेस मास्क and they are very close to one another, and which is a very clear place where there is a transmission can happen. These guys are going to be asymptomatic, but they will take the corona from one house to the other, and तिकडे त्याचा स्प्रेड होण्याची शक्यता आहे. दुसरं एक्झाम्पल आहे चिल्ड्रन प्लेइंग. आणि बरेच वेळेला आपल्याला क्रिकेट आपला सगळ्यांचा खूप आवडीचा खेळ, फॉर्च्युनेटली रेन्समुळे आता तो थोडासा कमी होईल, पण आतापर्यंत शेवटी जून महिन्यामध्ये जेव्हा पाऊस नव्हता, हळूहळू सगळ्या ठिकाणी क्रिकेट खेळणारी मुलं बिल्डिंग्स मध्ये सुद्धा दिसायला लागलेली होती. प्रॉबेबिलिटी इज दॅट दे विल बी एबल टू स्प्रेड ड्युरिंग दॅट. त्यामुळे आपण अजूनही दोन गोष्टी आपण खूप स्ट्रिक्टली फॉलो करायला सांगतो. एक म्हणजे सोशल डिस्टन्सिंग इन पब्लिक एरिया. मास्क घातला तर 80% स्प्रेड थांबणार आहे, आणि जर सोशल डिस्टन्सिंग ऑफ ऍटलिस्ट 1 मीटर जर दोन व्यक्तींमध्ये ठेवलं आणि तोंडावरती मास्क घालूनच एकमेकांशी बोललं, शेक हँड्स किंवा हगिंग अशा स्वरूपाचा फिजिकल कॉन्टॅक्ट आपण अवॉइड केला, तर डेफिनेटली स्प्रेड इज गोइंग टू बी मिनिमल इन सोसायटीज. आय डोंट सी एनी रिझन वाय देअर शुड बी स्प्रेड. अनेक सोसायटीजनी पब्लिक एरियाजचं डिसइन्फेक्शन खूप चांगलं केलेलं आहे, त्यामुळे देअर शुड नॉट बी एनी स्प्रेड. काही मायनर केसेस मध्ये पब्लिक एरियाज मधनं डिसइन्फेक्शन न झाल्यामुळे स्प्रेड असेल, पण आय डोंट सी दॅट रिझन as a most prevalent reason for a spread happening into societies and housing complexes. But primarily दोन reasons जी मी सांगितलेली आहेत ती ही आहेत की ज्याच्यामध्ये young asymptomatic carriers sitting together and children playing with one another, group activity games. You can play, we have allowed children to play, run, cycle. Bicycling is a wonderful thing which you can allow the children to do. पण बऱ्याच सोसायटीज मध्ये इंडिव्हिज्युअल वॉकिंग करायला हरकत नाही, रनिंग करायला हरकत नाही, ओपन एरियामध्ये सोशल डिस्टन्सिंग फॉलो करून ग्रुप एक्सरसाइजेस करायला हरकत नाही. बट तुम्हाला जर ग्रुप ऍक्टिव्हिटी ऑफ गेम्स खेळायचं असेल तर ते मात्र अवॉइड करायला पाहिजे. दिस इज वेअर द स्प्रेड मे हॅपन. तर तेवढ्या गोष्टी फक्त आपण थोडंसं लक्ष केंद्रित केलं तर स्प्रेड कंट्रोल होईल. दुसरी गोष्ट, जो स्प्रेडचं एक महत्वाचं रिझन अनेक लोकांना वारंवार सांगूनही कंट्रोल झालेलं नाहीये, जिथे मॅक्सिमम स्प्रेड होताना दिसलाय, इज वेन वी स्टार्टेड अलाविंग सम लिमिटेड अमाऊंट ऑफ सोशल गॅदरिंग्स लाईक मॅरेजेस आणि पोस्ट डेथ आपले जे काही रिच्युअल्सला लोक एकत्र येतात. अनफॉर्च्युनेटली मॅरेजेस अँड स्मॉल पार्टीज विच अनफॉर्च्युनेटली वी हॅव नॉट बीन एबल टू
कंटेन ऑन आवर सेल्स, त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी स्प्रेड होताना दिसतो आहे. अनेक लग्नांमध्ये उदाहरणं अशी आहेत की लग्नाला आलेल्या सगळ्या लोकांमध्ये 1-2 लोकच कॅरियर होते, पण बाय द एंड ऑफ द मॅरेज एव्हरीबडी बिकेम पॉझिटिव्ह इन दॅट एंटायर होल मॅरेज पार्टी. आणि मग 50च्या ठिकाणी 100 लोक आले तर ते 100 लोकांमध्ये स्प्रेड होतो आणि आपण अवॉइड नाही करू शकत. आपल्या फॅमिलीमध्ये लग्न असतात, सो वी ऑल्सो इनएडव्हर्टंटली गेट पुल्ड इन टू धिस एंटायर सोशल गॅदरिंग. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे आतापर्यंत जो स्प्रेड होताना दिसतोय, societies largely are not spreading. Again, I am maintaining the point, but if we continue or open up for social gatherings, तर आपल्याला या स्प्रेडची भीती निश्चितपणे जास्त आहे. त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला काही काळजी घ्यायची आहे. दहीहंडी आहे, काही महत्वाचे सण आपल्या समोर आहेत, तर त्यामुळे त्याच्या दृष्टीने आपल्याला तयारी करत राहायची आहे. यापुढे तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. आय विल टेक ॲज पर द क्वेश्चन्स. राईट सर, थँक्यू व्हेरी सर मच. प्रश्न तुम्हाला काही क्वेश्चन्स आहेत लोकांकडून आम्ही जमवलेले आहेत. तर काही एक कॉमन क्वेश्चन आहे. लोकांमध्ये सध्या भीती आहे, एकतर महामारीमुळे एक भीती आहे आणि नुकतीच झालेली सोसायटीच्या ऑफिस बेररवर एक कारवाई झाली होती, त्याच्यामुळे सोसायटीच्या ऑफिस बेररच्या मनात सुद्धा एक शंका आहे की ती लोक सुद्धा एक फार केअर घेऊन स्टेप्स घेत आहेत. तर गणपती आणि आपला 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डे, ह्या 2 दिवसां, हे 2 सध्याचे क्रिटिकल दिवस आहेत. ह्यासाठी 5 असे कोणते पॉइंट तुम्ही सांगाल की जे 5 स्टेप्स शुड बी फॉलोड बाय ऑल ऑफिस बेअरर्स अँड देअर कमिटी टू अवॉइड ब्रेकिंग ऑफ ऑल पॅन्डेमिक रूल्स? चांगला प्रश्न आहे. 15 ऑगस्टच्या बाबतीमध्ये शासनाकडनं निर्देश अपेक्षित आहे. 1 मेच्या बाबतीमध्ये जसे शासनाने निर्देश दिले होते त्याचप्रमाणे यावेळेला 15 ऑगस्टच्या सुरुवातीला देखील कदाचित 1-2 दिवसामध्ये हे निर्देश येतील की कशा पद्धतीनं आणि कोणी आणि कुठे झेंडावंदन करावं आणि ते करत असताना काय नॉर्म्स फॉलो करावेत. बट जनरल नॉर्म्स आर अगेन द सेम, की कमीत कमी लोक फ्लॅग होस्टिंगला येतील. आपापल्या घरातनच आपण फ्लॅगला वंदना द्यायची आहे. आपलं सॅल्यूट जो काही करायचा आहे तो आपण घरातनं ऑनलाईन पद्धतीनं त्याचं ट्रान्समिशन करू शकतो, किंवा आपल्याला नॅशनल लेवलवरती, राज्याच्या पातळीवरती फ्लॅग होस्टिंग आपण रिले करत असतो पब्लिकली. त्याचा वापर करून वी कॅन ऑलवेज पे आवर रिस्पेक्ट्स टू आवर नॅशनल फ्लॅग, आवर फ्रीडम फायटर्स हू गेव देअर लाईफ. आणि आपल्या भावना जास्त महत्वाच्या आहेत या कालावधीमध्ये. वी विल हॅव टू अवॉइड ऑल फॉर्म्स ऑफ सोशल गॅदरिंग्स. आणि शक्यतो आपल्याला सोसायटीजमध्ये देखील फ्लॅग होस्टिंग करण्याची जर अनुमती मिळाली तरी त्याच्यासाठी केवळ काही फ्लॅग ऑफिस बेरर्स विल कम, दे विल फॉलो ऑल सोशल डिस्टन्सिंग नॉर्म्स आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये दे कॅन हॉइस्ट द फ्लॅग असं मला वाटतंय. पण त्याच्या बाबतीत स्पष्ट निर्देश पुढील 1-2 दिवसात आल्यानंतर आपण ते सगळ्या गणेशोत्सव किंवा अन्य, आता दहीहंडी आहे, जन्माष्टमी, इतर महत्वाचे सण देखील आता पुढे आहेत. तर त्या बाबतीत देखील मी परवाच फेसबुक लाईव्ह केलेलं आहे. तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या फेसबुक पेजवरती जाऊन ते फेसबुक लाईव्ह बघू शकता. मी 15 मिनिटं सविस्तर त्या बाबतीत आवाहन लोकांना केलेलं आहे. मी परत एकदा तुम्हाला सांगतो की आपण सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी आपण साजरे करायला सगळ्यांना विनंती करतोय की तुम्ही तुमची गणेशाची प्रतिष्ठापना जरी करत असाल तरी कोणत्या तरी एका अध्यक्षाच्या, सचिवाच्या घरामध्ये एका छोट्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा. त्याच्या आरत्या ऑनलाईन प्रसारित करा. आम्ही आता अण्णाभाऊ साठे जयंतीचं खूप छान ऑनलाईन कार्यक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केले आणि 20,000 लोकांनी त्याचा लाभ घेतला. खूप चांगला अनुभव राहिला. त्याच पद्धतीनं तुम्ही गणेशोत्सवाचे देखील कार्यक्रम असतील तर तुमचे ऑनलाईन जास्तीत जास्त करा. पण जे कोणी तुम्ही कार्यक्रम करणार होतात, व्हॉलेंटियर्स जे तुमचे ठरलेले होते, दे ऑल शुड नॉट स्टॉप द व्हॉलेंटरी वर्क. आताच आपल्याला निंबाळकर सरांनी देखील जे सांगितलेलं आहे की आपल्याला व्हॉलेंटियर्सची आवश्यकता आहे. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 2400 व्हॉलेंटियर्स रजिस्टर झालेले आहेत, ज्यांनी काम वेगवेगळ्या पद्धतीनं चालू केलेलं आहे. काही संस्था पुढे आलेल्या आहेत आणि आता मार्केट एरियाजमध्ये पब्लिक स्क्रीनिंग आता मोठ्या प्रमाणामध्ये या NGOजनी सुरू केलेलं आहे. काही NGOजनी आम्हाला डेटा एंट्री ऑपरेशनसाठी मोठ्या प्रमाणात डेटा एंट्री ऑपरेटर मदत करून दिलेली आहे. डेड बॉडी मॅनेजमेंटसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला व्हॉलेंटियर्स लागत आहेत, बिकॉज इट्स अ व्हेरी सेन्सिटिव्ह येट व्हेरी पर्सनल वर्क दॅट वी हॅव टू डू.
आपल्याला एक समजून घ्यायचं आहे की कोरोना इज सच अ डिझीज विच इज ज्याच्यानी खूप इनह्युमन व्हायला लागलेले इंटरॅक्शन. त्याच्यामध्ये काय होतंय की जो माणूस एक्सपायर होतो हॉस्पिटलमध्ये, एक्सपायर झाल्यानंतर त्याला कोणी भेटू शकत नाही. त्याची डेड बॉडी मॅनेजमेंटच्या प्रोटोकॉलनुसार लोक त्याच्यावर विधी योग्य पद्धतीने करू शकत नाहीत आणि अंत्यविधीला जास्त लोक एकत्र येऊ शकत नाहीत. त्यामुळे द लास्ट मोमेंट्स ऑफ द पर्सन आर रिअली पेनफुल आणि फॅमिलीसाठी सुद्धा हा एक्सपिरियन्स खूप पेनफुल असतो. आणि त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये व्हॉलेंटियर्स आता लागतायत. सोशल काउन्सिलिंग करावं लागत आहे, त्याच्यासाठी काउन्सिलिंग सपोर्ट आम्हाला बऱ्याच लोकांना लागतो आहे. फिजिकल मटेरियल सपोर्ट तर आम्हाला लागतोच आहे आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेला आहे. त्यामुळे आय एम थँकफुल टू ऑल. पण हा जो वेगळ्या प्रकारचा एक जो व्हॉलेंटरी सपोर्ट आहे की सीसीसी मध्ये आलेल्या लोकांना त्यांच्या मनामध्ये खूप भीती असते की आम्हाला काय होईल आणि सारखं वाटत राहतं की आम्हाला छाती भरून येते किंवा श्वास घ्यायला त्रास होतोय, जो की बऱ्याच वेळेला बऱ्याच अंशी एक इमोशनल किंवा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असतो की मला कोरोना झालेला आहे. तर त्यांना काउन्सिलिंग करणं, त्यांच्याकडनं जागच्या जागेवर घर बसल्या किंवा रूम मध्ये बसल्या बसल्या व्यायाम करून घेणं, प्राणायाम त्यांना शिकवणं, यासाठी आम्हाला व्हॉलेंटियर्स येत आहेत सपोर्ट. आता खूप चांगल्या प्रकारचा व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशनचा सपोर्ट मिळतो आहे. काही मेडिकल व्हॉलेंटियर्स पुढे आलेले आहेत, काही डॉक्टर्स सपोर्टला आलेले आहेत. तर आमची एक अपेक्षा अशी आहे की वेन वी आर पीकिंग, आपण पुण्याच्या साधारणतः 1 महिना मागे आहोत, मुंबईच्या 2 महिना मागे आहोत. मुंबईचा जर अनुभव घेतला तर मुंबईमध्ये ऑलरेडी पीकिंग झालेलं आहे असं आता ते म्हणतायत. त्यामुळे इन्सिडन्स रेट कमी व्हायला लागलेला आहे. पुण्यामध्ये आता पीकिंग सुरू आहे आणि हळूहळू त्यांचं देखील प्लॅटोईंग व्हायला लागलेलं आहे. बट वी आर स्टील ऑन द राईज पाथ ऑफ द रायझिंग नंबर्स. त्यामुळे हा आपला जो पीक आहे साधारणतः ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबर फर्स्ट वीकच्या आसपास होईल आणि इट विल गेट कोइन्साइडेड विथ द गणेशोत्सव टाइम. त्यामुळे जर गणेशोत्सवामध्ये जर आपण प्रिकॉशन नाही घेतली तर इट इज गोइंग टू बी लाईक मेजर स्प्रेडिंग इव्हेंट. आणि त्यामुळे आम्ही त्यावेळेला काय म्हणतोय की हे जे व्हॉलेंटरी सपोर्ट त्यावेळेला मला सर्वात जास्त लागणार आहे. आणि तो कशा स्वरूपात लागणार आहे, तर जसं पीक होतं तसं सिम्प्टोमॅटिक लोकांची संख्या वाढते, तसं डेथ्सची पण संख्या वाढणार आहे. आपल्याला डेथ्स कमी करायच्या आहेत आणि डेथ्स जर कमी करायच्या असतील तर मला अर्ली डिटेक्शन ऑफ ऑल पॉझिटिव्ह केसेस एस्पेशली अमंग्स द वल्नरेबल कोमॉर्बिड आणि सिनियर सिटीजन पॉप्युलेशन जे आहे त्यांच्यामध्ये लागण झाल्याचं जितक्या लवकर डिटेक्शन होईल तितक्या लवकर आम्ही इंटरव्हीन लवकर करू आणि त्यांना क्रिटिकल होण्यापासून आम्ही वाचवू शकणार आहोत. माणूस ऑलरेडी घरामध्ये आहे, घरामध्ये त्याला लागण झालेली, 5 दिवस त्याला कळलं नाही, अचानकपणे अंगावरती लक्षणं काढली, हलका ताप येतोय, घरातल्या घरात पॅरासिटामॉल घेत राहिले आणि अचानकपणे सिव्हिअर सिम्पटम्स झाल्यावरती जर हॉस्पिटलमध्ये आले तर वी कांट सेव्ह दॅट पर्सन. आणि त्यामुळेच डेथ वाढताना दिसत आहेत. आपल्याला ऑगस्टच्या 3rd वीकच्या नंतर खूप विजिलंट राहून अर्ली डिटेक्शन ऑफ द केसेस आपल्याला खूप मोठा ड्राईव्ह घ्यायचा आहे. त्यामुळे सोसायटीज कॅन क्रिएट एस्पेशली फॉर द सिनियर सिटीजन अँड वल्नरेबल पॉप्युलेशन साठी जे कोमॉर्बिड आहेत, ज्यांना हाय बीपी आहे, हाय ब्लड शुगर आहे, किडनीचे प्रॉब्लेम्स आहेत, रेस्पिरेटरी डिझिजेस आधी होऊन गेलेले आहेत, हार्ट ट्रबल आहे, अशा लोकांनी चे तुम्ही एक स्पेशल फोकस्ड व्हॉट्सअप ग्रुप तयार करू शकता. त्यांनी एकमेकांचं दररोज चेकिंग करत राहायला पाहिजे. अफोर्डिंग हाऊसेस ज्यांच्याकडे आहेत त्यांनी प्रत्येक घराघरामध्ये एक पल्स ऑक्सिमीटर ठेवला पाहिजे आणि पल्स ऑक्सिमीटरचं रिडिंग घेऊन ऑक्सिजन सॅच्युरेशन 94% वर आहे की नाही हे दररोज दिवसातनं 2 वेळेला चेक करत राहायला पाहिजे. जर 94च्या खाली जर ऑक्सिजन सॅच्युरेशन जर गेलं आणि जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल तर 2दा-3दा चेक करून कन्फर्म करा की ते 94च्या खाली उतरतंय. इमिजिएटली तुम्ही तुमची कोरोनाची टेस्ट करून घेतली पाहिजे. कुठल्याही व्यक्तीसाठी हे आवश्यक आहे. त्यामुळे इट इज नॉट हार्मफुल टू टेस्ट बट इट इज हार्मफुल टू नॉट टेस्ट व्हेन यू आर शोईंग सिम्पटम्स. त्यामुळे पहिल्यांदा एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की व्हॉलेंटरी सपोर्ट फॉर फॉलोइंग अप विथ द वल्नरेबल अँड सिनियर सिटीजन्स amongst your housing societies is what you can do at your level. ते जेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही कराल, गणेशोत्सव मंडळांचे तुमचे व्हॉलेंटियर्स जर तुम्ही आम्हाला दिलेत तर आजूबाजूच्या बैठ्या घरांमध्ये, चाळींमध्ये आपल्याला जे व्हॉलेंटियर्स जाणं आवश्यक आहे. तुमच्यामध्ये बरेच IT प्रोफेशनल्स आहेत. आम्हाला ITचे प्रोफेशनल्सनी जर दिवसाचे 2-2, 4-4 तास दिले तर डेफिनेटली आम्हाला डेटा एंट्रीला खूप व्हॉलेंटियर्स लागणार आहेत. आता आम्हाला काही संस्थांकडनं यायला लागलेले आहेत अँड आय एम व्हेरी थँकफुल टू देम.
पण डेटा एंट्री म्हणजे काय, तर आम्हाला खूप टेस्टिंग ज्यांचं करतो त्यांची खूप ठिकाणी एंट्री करावी लागते, त्यांना फॅसिलिटीमध्ये ऍडमिट करावं लागतं, पुन्हा त्यांचे सिम्पटम टाकावे लागतात, डिस्चार्ज करावे लागतात, आणि हे जर टाइमली नाही झालं तर आपला परफॉर्मन्स खराब दिसतो. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मल्टिपल गोष्टी करत बसाव्या लागतात. त्यासाठी आपल्याला आम्ही आज जवळपास 200 डेटा एंट्री ऑपरेटर लावलेले आहेत, बट स्टील द वर्क इज ह्यूज आणि इट हॅज टू बी डन ऑन टाइमली बेसिस. त्यामुळे आम्हाला त्याच्यात सपोर्ट आपल्याकडनं लागतो. तर आय थिंक गणेशोत्सवामध्ये ज्यांच्या घरामध्ये गणपती बसतात त्यांच्यासाठी पण एक सूचना आहे की आपण घरातल्या घरामध्ये गणपती बसवावा. आपल्या घरातलीच एखादी मूर्ती शक्यतो प्रतिष्ठापित करावी आणि घरातल्या घरातच विसर्जन करावी. विसर्जन म्हटलं की आपल्या इकडे सार्वजनिकता त्याच्यामध्ये येते. आपण लगेच 10 जण एकत्र येणार, आपण त्याची वाजत गाजत मिरवणूक काढणार. ही प्रक्रिया यावर्षी आपल्याला थांबवावी लागणार आहे. कारण मी म्हटलं तसं की आपलं पीक टाइम आणि गणेशोत्सव हे मॅच होणार आहेत असं दिसतं आहे, आणि जर ते मॅच झाले तर मग ओनली गणेश बाप्पा कॅन सेव्ह अस. राईट सर, थँक्यू व्हेरी मच फॉर द एक्सप्लेनेशन. सर, दुसरा एक क्वेश्चन आहे, जस्ट एक लोकांमध्ये जाणीव असावी की समजा जाणून बुजून किंवा अजाणतेपणाने काही लोकांकडनं नियमभंग झालेच की किंवा एखादा मॉब क्रिएट झाला किंवा काय झालं, तर एक जाणीव असावी लोकांमध्ये, एक थोडी भीती असावी कायद्याची, तर काय कारवाई होऊ शकते अंदाजे सांगू शकता का? हो, 2-3 प्रकारची कारवाई आम्ही करतो आहोत. एक म्हणजे फाईन. मी तुम्हाला म्हटलं तसं की जे लोक कायद्याचा भंग करतायत त्यांना 500 रुपये किमान आपण दंड करतो आहे एका ऑफेन्ससाठी. सेकंड ऑफेन्स झाला तर 1000 रुपये दंड करतो. पण त्याला फाईन स्वरूपाचा दंड कारवाई. पण ज्यांच्याकडनं मेजर सोशल डिस्टन्सिंग मध्ये भंग होतोय त्यांच्यावर आपण FIR फाईल करतो आहे. आपल्या इथे जमावबंदी अजूनही लागू आहे, त्यामुळे 5 पेक्षा जास्त नागरिक एकत्र येणं पब्लिक सेटिंग मध्ये आणि सोशल डिस्टन्सिंग फॉलो न होणं ही गोष्ट निश्चितपणे घातक आहे आणि त्याच्या बाबतीत आपल्यावरती कारवाई होऊ शकते. आपल्याला जर कुठेही सोशल गॅदरिंग करायचं असेल त्याच्यामध्ये 2 त्याला आपण हे दिलेले आहेत, एक्सेप्शन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये लग्न कार्य किंवा मयत ह्या कार्यक्रमांसाठीच आपण त्यांना अलाउ केलेलं आहे, आणि या 2 कामांसाठी तुम्हाला देखील पूर्व कम्युनिकेट करून 50 पर्यंतच लोक सीमित ठेवायचे आहेत. बाकीच्या सेटिंग्स मध्ये तुम्हाला सोशल गॅदरिंग्स आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची पब्लिक गॅदरिंग्स आपल्याला टाळायची आहेत. त्याच्यामध्ये लोक कोणी जर एकत्र आले तर आपल्याला त्यांच्यावरती 188 चा गुन्हा दाखल होतो. त्याच्यामध्ये दंडात्मक कारवाई किंवा कारावास किंवा दोन्ही अशा स्वरूपाचं त्याचं शासन आहे. आपल्या सगळ्यांसाठी रेलेव्हंट काय, 188 गुन्हा दाखल झाला तर पुढच्या वेळेला पासपोर्ट रिन्युअल करताना आपल्याला त्रास होऊ शकतो, हे आपण लक्षात ठेवावं. सर, एक प्रश्न होता माझा. आता घरामध्ये जे लोक गणपती किंवा आता गौरी सण पण येतो आहे, तर हे जे काही लोक घरामध्ये स्थापना करतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा कधी भावंड अशी जी एक्सटेंडेड फॅमिली वगैरे घरी एकत्र होत असते, तर ह्याच्यावरती काही बंदिश आहे की ह्याच्यासाठी काही स्पेशल परमिशन्स घ्यायच्या आहेत की 5 ते 10 जण घरात एकत्र होऊ शकतात, की त्याच्यामध्ये काही फॉर्मॅलिटीज इन्व्हॉल्व आहेत का? मध्ये आपण पुन्हा तेच सांगतोय की आपण पब्लिक गॅदरिंग्स हॅव बीन बॅन्ड आणि इंडिव्हिज्युअल होम बेस्ड विजिट्स एक्सप्लिसिटली जरी बॅन्ड नसल्या तरी दे आर टू बी अवॉइडेड. आय एम सेइंग अगेन रिपीटेडली, दिस इज अ सोशल डिस्टन्सिंग आपण फॉलो करू शकतो की नाही. म्हणून आर यू ट्रस्टिंग द अदर फॅमिली? दॅट इज द क्वेश्चन दॅट यू नीड टू अंडरस्टँड. वी कांट ट्रस्ट एनीबडी टू बी नॉन ट्रान्समिटिंग, नॉन कॅरियर. असं काही कोणी पॉझिटिव्ह टेस्ट घेऊन आलं किंवा निगेटिव्ह टेस्ट घेऊन आलं असं काही आज आपल्याला कळत नाहीये. इफ दे आर टेस्टेड इट्स फाईन, इफ दे आर नॉट टेस्टेड यू आर स्टील एक्सपोजिंग अवरसेल्स फॉर द रिस्क. आणि ही रिस्क किती घ्यायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणून ह्या बाबतीमध्ये जरी कुठले नॉर्म्स दिलेले नसले तरी 2 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. पब्लिक गॅदरिंग आपल्याला करायचं नाही. इफ यू आर प्रायव्हेटली गॅदरिंग फॉर होम विजिट, त्याच्यात सुद्धा तुम्ही काहीतरी बंधनं पाळली पाहिजेत की 5 ऍडल्ट्स पेक्षा जास्त तुम्ही एकत्र येणार नाहीत. मुलं जरी एकत्र आली, कारण मुलं तर एकत्र येऊन मग टॅब मध्ये तुमच्या डोकं घालून बसणारच आहेत, आणि एकदा डोकं घातलं की कोण ट्रस्टेड निगेटिव्ह आहे हे आपल्याला माहिती नसेल तर यू आर इन्व्हायटिंग ट्रबल टू युअर होम. यू हॅव टू टेक प्रिकॉशन इन दॅट आस्पेक्ट. आणि म्हणून सोसायटीज मध्ये देखील मला कल्पना आहे की तुम्ही आता फ्रेंडली एकमेकांच्या घरी जाणं येणं तुमचं चालू असतं.
पण कोणी एखादा पॉझिटिव्ह आला की सगळे हाय रिस्क कॉन्टॅक्ट आणि मग आपणच सप्रेस करायचे की आम्ही कधीच कोणाकडे गेलो नाही. हे सगळ्यात जर पडायचं नसेल, इट इज बेटर टू अवॉइड ऑल दिस कॉन्टॅक्ट. ज्या एसेन्शियल गोष्टी आहेत, जसं तुमचे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, मेड्स आहेत, तुमच्याकडे क्लिनिंगला येणारा स्टाफ आहे, दिस वी कांट अवॉइड. आणि म्हणून त्यांचं आपण सुपर स्प्रेडर म्हणून स्क्रीनिंग करत राहायला पाहिजे, त्यांना टेस्टिंग करत राहायला पाहिजे. त्यांना आम्ही आता ट्रेन करतो आहे की मेड्स कॅन बी ट्रेन्ड टू बिकम कोविड सर्टिफाईड, की हाऊ टू टेक प्रिकॉशन, हाऊ टू सेव्ह वन सेल्फ, हाऊ टू वेअर मास्क, हाऊ टू क्लीन अँड डिसइन्फेक्ट द हाऊस, हाऊ टू डिसइन्फेक्ट द ग्रोसरीज विच आर ब्रॉड फ्रॉम आउटसाइड, हाऊ टू क्लीन देअर आउटर शेल्स, व्हॉट इज टू बी प्रोटेक्टेड हाऊ. ह्या सगळ्याचं ट्रेनिंग देऊन जर तुम्ही देखील तुमच्या लेवलला या गोष्टी चालू केल्या की आवर प्रोटेक्शन इज पॅरामाउंट, आणि आपण जर अनफॉर्च्युनेटली जर पॉझिटिव्ह झालो तर आपल्यामुळे दुसरे कोणी पॉझिटिव्ह होणार नाही याची दक्षता, या दोन्ही गोष्टींची एक जबाबदारी म्हणून आपण त्याच्याकडे पाहायचं. पण मी परत सांगतो की आपण गणपती जरी बसवत असलो, गौरी जरी बसवत असलो, तरी हे वर्ष असं आहे की बाकीचे सगळे सण आज आपण घरात राहून साजरे केले, सगळ्या धर्मांचे सण घरात राहून साजरे केले. वारी सारखा सण देखील आपण वारी यावर्षी केली नाही. गणेशोत्सव देखील आपण त्याच पद्धतीनं घरातल्या घरात साजरा करणार आहोत. आपल्या घराघरामध्ये गणेश मूर्त्या आहेत, गणेशांचे प्रतिमा आहेत. नक्की आपल्याला भक्तिभाव जपायचा आहे, आपल्या मनातल्या गणेशाप्रती असलेलं प्रेम जपायचं आहे, ते वृद्धिंगत करायचंय, बट इट शुड नॉट रिझल्ट इन टू सोशल स्प्रेड ऑफ अ डिझीज. थँक्यू व्हेरी मच सर. सर, याचा अर्थ असा होईल का की सोसायट्यांनी जर सार्वजनिक गणेशोत्सव करू नये आणि 50 पेक्षा जी हायर कॅप आहे ती सुद्धा बांधील राहील? 50चा विषय गणेशोत्सवासाठी नाही, तो ओनली मॅरेज आणि मयत झाली असेल तर त्याचे जे विधी असतात तेवढ्यांसाठी आहे तो. बाकीच्यासाठी आपण सोशल गॅदरिंग आर नॉट अलाउड. ओके सर. सर, कंटेनमेंट झोन साठी एक प्रश्न होता माझा. कंटेनमेंट झोन एखादी सोसायटी त्या गणेशोत्सवाच्या काळात समजा झाली तर त्यावेळेस गणपती सोसायटी लेवलला करू शकतो का विदाउट सोशल गॅदरिंग? कंटेनमेंट झोन इज अ क्लिअर इंडिकेटर की देर इज अ हॉटस्पॉट क्रिएटेड फॉर कोरोना, आणि हॉटस्पॉट असल्यामुळे त्या ठिकाणी 8 पेक्षा जास्त केसेस किमान 2 किंवा 3 घरांमध्ये किंवा त्याच्यापेक्षा जास्त घरांमध्ये सापडत आहेत. याचा अर्थ असा की देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ अ व्हर्टिकल ऑर हॉरिझॉन्टल स्प्रेड हॅपनिंग इन दॅट एरिया, आणि त्यामुळे तो कंटेन करण्याची आवश्यकता आहे. अशा स्थितीमध्ये जर एखाद्या बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये 5 बिल्डिंग असतील, एका बिल्डिंगमध्ये 8 पेक्षा जास्त रुग्ण 2 घरांपेक्षा जास्त घरात सापडले तर आपण ती आता सील करतो आहे. जर तुमची सोसायटी सील झाली तर इट इज बाय व्हर्च्यू ऑफ इट एव्हरीबडी इज होम क्वारंटाईन. सीलचा अर्थ काय, तर जे लोक त्या बिल्डिंग मध्ये राहतात ती बिल्डिंग सील झाली तर प्रत्येक जणांनी आता घरातल्या घरात थांबायचं. 10 दिवस तुम्ही पाळा. 10 दिवसामध्ये नवीन केस आली नाही तर जेवढे सगळेच्या सगळे सर्च झाल्यानंतर यू विल बी रिमूव्ह. मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी घरातच करायच्या. देयर इज नो क्वेश्चन ऑफ सेलिब्रेटिंग एनी गणपती ऑर एनी फेस्टिवल आउटसाइड. इट इज यू आर बाउंड टू युअर होम. तुम्हाला जेवढं काही एसेन्शियल सर्व्हिसेस लागतात तेवढ्या आम्ही तिकडे आणायची व्यवस्था करू. त्याच्यासाठी व्हॉलंटियर्स तुम्ही त्या सोसायटीने नेमायचे त्या घरातल्यासाठी. ते 5 व्हॉलंटियर्स सगळ्यांसाठीच्या काय काय एसेन्शियल सर्व्हिसेस, दूध असेल, ग्रोसरी असेल, भाजी असेल, ते ने-आण करण्यासाठी मदत करतील. ठरवलेल्या टाइम मध्येच ते येऊन जाऊन ते कलेक्ट करतील. कंटेन करणं, देन वी आर फ्री टू टेक बॅक टू अवर नॉर्मल लाईफ. थँक्यू सर. सर, मेजर क्वेश्चन्स झालेले आहेत सॉल्व. तर आणखी कोणाला एक किंवा 2 क्वेश्चन आपण घेऊ श्रावण सरांसाठी? मी सरांना एक छोटा म्हणण्यापेक्षा महत्वाचा प्रश्न विचारू इच्छितो की हे जे सगळीकडे आता आक्रोश चालू आहे आणि त्या आक्रोशामध्ये दिलासा मिळावा म्हणून आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एक रॅपिड हॉस्पिटल सुरू करायचा एक उपक्रम, अत्यंत स्तुत्य उपक्रम चालू केलेला आहे. दिलासादायक उपक्रम चालू केला आहे. त्याबाबत जर आपण थोडंसं काही या ठिकाणी मार्गदर्शन केलं तर बरं होईल. सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की चांगला प्रश्न आहे की आपल्या इथे पर्याप्त फॅसिलिटीज उपलब्ध आहेत का. तर या प्रश्नाचं उत्तर आता देखील आपल्याकडे पर्याप्त फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. आज आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजनेटेड बेड्सची निर्मिती झालेली आहे. आपण जवळपास 31 प्रायव्हेट हॉस्पिटल्स एमपॅनल केलेले आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट 4 गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत आणि त्यामुळे पुरेसे बेड्स आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. प्रॉब्लेम काय आहे तर आपल्याला व्हेंटिलेटेड बेड्सची उपलब्धता वाढवण्यावर.
पण मित्रांनो एक समजून घेतलं पाहिजे की व्हेंटिलेशन इज नॉट द सोल्युशन फॉर करोना. अर्ली डिटेक्शन इज द सोल्युशन फॉर करोना. इफ यू आर व्हेंटिलेटेड, इंट्युबेटेड, तुमच्यापैकी कोणी डॉक्टर असतील तर मला सांगू शकता, करोनामध्ये इंट्युबेटेड पेशंट रिकव्हरीचा रेट हा वर्ल्ड ओव्हर 80% ते 85% डेथ आहे आणि 15% रिकव्हरी आहे. म्हणजे एखाद्या माणसाला इंट्युबेट करावं लागणं, व्हेंटिलेटर वरती नेऊन इंट्युबेशन करणं लागणं ही खूपच धोक्याची घंटा आहे. त्याच्यामध्ये खूप रेझिलियंट बॉडी असेल तर त्या व्यक्तीला आपल्याला रिकव्हर करायचं. या करोना आजाराचं सोल्युशन ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजन वरतून तुम्ही रिकव्हर होऊ शकता. पण हे कधी, ज्या वेळेला तुम्ही वेळीच आमच्या सिस्टीम मध्ये आलाय. जर सिस्टीम मध्ये जर उशीर झाला तर देन इवन डॉक्टर्स कांट सपोर्ट इट. त्यामुळे पहिली गोष्ट सगळ्यांमध्ये जी स्प्रेड करायची आता ती म्हणजे कुठलंही सिम्पटम करोनाच्या सदृश तुम्हाला दिसलं तर अंगावर काढायचं नाही. काय नाही, मी जरा भिजलो म्हणून जरा ताप आलाय, वाट बघू 3 दिवस. झालं 3 दिवसानंतर मग ते न्यूमोनिया सेटिंग झाला की मग धावपळ करत मग काहीतरी NIV वरती जावं लागतं आणि मग ही प्रक्रिया होऊ द्यायची नाही. एस्पेशली आमच्या काही दिवसातला जो अनुभव आहे की यूथ आर मोर रिलक्टंट टू टेल अदर्स की आमच्यात काही सिम्पटम्स आहेत. कारण त्यांना वाटत राहतं की मलाच सिम्पटम आली तर मला सगळे लोक असतील की तुझी इम्युनिटी कमी आहे. काय त्याच्यामध्ये स्टिग्मा आहे मला कळत नाही. पण अनेक यूथ आर नॉट कमिंग फॉरवर्ड टू, त्यांच्यात काही सिम्पटम्स दिसले तर ते सांगत नाहीत. सिनियर सिटीजन्स आर नॉट कमिंग फॉरवर्ड ऑन टाइम टू इन्फॉर्म देअर सिम्पटम्स. तर ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. पर्याप्त बेड्स माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि यामध्ये आपण अजून बेड वाढवायला सुरुवात केलेली आहे. 10 दिवसामध्ये आपण जम्बो फॅसिलिटी अण्णासाहेब मगर स्टेडियमला क्रिएट करतो आहोत. 20 तारखेला आपण त्याचं टार्गेटेड ओपनिंग ठेवलेलं आहे की ज्या दिवशी 616 ऑक्सिजन बेड्स आणि 200 ICU विथ व्हेंटिलेटेड सपोर्ट अँड HDU सपोर्ट असे 816 बेड्स आपण जम्बो फॅसिलिटी क्रिएट करतोय. त्यासोबतच ऑटो क्लस्टर मध्ये पुढील एक 5 दिवसामध्ये आपली 50 बेडचा ICU आणि 150 बेडचा ऑक्सिजन बेडचा सपोर्ट हा तयार होतो आहे. आणि बालनगरीमध्ये आपले अजून 150 ऑक्सिजन बेड्स आणि 450 बेडची एकूण फॅसिलिटी असं तयार होत आहे. त्यामुळे आय एम टेलिंग यू की कुठल्याही प्रकारची भीती आपल्याला बाळगण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट, वॉर रूम्स आता आपल्या वॉर्ड ऑफिसेस मध्ये सेट झालेल्या आहेत. होम आयसोलेशन ज्याला ज्याला करावं लागतंय, आपण प्रत्येकाचं आता टेस्टिंग सुरू केलेलं आहे की त्यांच्यामध्ये काही अर्ली सिम्पटम्स, काही पॅरामीटर्स थोडेसे अस्ट्रे होताना दिसत आहेत का हे आपण चेक करतोय. एक्सरे आता आपण काढायला सुरुवात केलेली आहे की होम आयसोलेशन मध्ये सुद्धा जे जात आहेत ते एसिम्प्टोमॅटिक सर तुम्ही म्यूट वर आहात श्रावण सर. सॉरी होम आयसोलेशन साठी आपण कॉल सेंटर स्थापन केलेलं आहे आणि कॉल सेंटर मधनं आपले दिवसातनं एकदा तरी फोन प्रत्येक होम आयसोलेटेड पर्सनला आपल्याकडनं जातो आहे की ते बरे आहेत की नाही. ज्यांना कोणाला जर हॉस्पिटलायझेशनची गरज पडेल तर आमच्याकडनं ॲम्ब्युलन्स जातात. त्यामुळे आता ही व्यवस्थित प्रक्रिया आमच्याकडनं सुरू केलेली आहे. कोणालाही पॅनिक करण्याचं कारण नाही. वी वॉन्ट टू सेव्ह ईच अँड एव्हरी लाईफ. एव्हरी लाईफ इज इम्पॉर्टंट. आणि त्याच्यामध्ये मला सोसायटीची मदत हवी आहे की तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये अर्ली सिम्पटम्स ते कुठलेही असतील, मग तो डेंग्यूचा असेल, तो नॉर्मल इन्फ्लुएन्झा कोल्ड असेल, कफ असेल, बॉडी एक असेल, नॉर्मल काही असू दे, कुठलीही गोष्ट आता सध्या अंगावर काढायची नाही. बेटर गेट टेस्टेड. इफ इट इज मायनर थिंग, वेल अँड गुड. इफ इट इज नॉट मायनर, we will have to treat it on time so that we will save each and every life. राईट सर. सर सोसायट्या स्वतः आयसोलेशन सेंटर आणि काही करू शकतात का त्या, आणि त्यासाठी पालिकेतर्फे काही असिस्टन्स मिळू शकतं का? हा रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहे. मी स्टील फक्त ही अपॉर्च्युनिटी घेतो या सेशन मध्ये विचारायची. परवाच राज्य शासनानं त्या बाबतीमध्ये सूचना निर्गमित केलेल्या आहेत की सोसायटीज मध्ये जर आपल्याला आयसोलेशन फॅसिलिटी करायची असेल, क्वारंटाईन फॅसिलिटी करायची असेल तर काय त्यांनी प्रक्रिया अवलंबावी, त्याचे निर्देश पत्र देखील माझ्याकडनं साईन झालेले आहेत. मी संतोष पाटलांना विनंती करीन की ही मीटिंग झाल्यावरती तेजस्विनी मॅडमकडे ते त्याचं व्हॉट्सअप करतील. ते गाईडलाईन्स तुम्ही सगळ्या सोसायटी फेडरेशन मेंबर्सना सर्क्युलेट करून द्या.
शुअर काही सर. सोसायटीजनी ऑलरेडी चालू केलेलं आहे. आपल्या इकडे क्वीन्सटाऊन एक मोठी सोसायटी आहे चिंचवडमध्ये, क्वीन्सटाऊननी स्वतःच एस्टॅब्लिश केलेलं आहे क्वारंटाईन सेंटर. तर त्याला काय गाईडलाईन्स म्हणजे तुम्हाला एक डॉक्टर किंवा हॉस्पिटलचा एक बॅकअप सपोर्ट तुम्ही MOU करून घ्या की जस्ट इन केस कुठल्या व्हिजिट डेली इन्स्पेक्शन डॉक्टरनी करावं, कारण एक पेक्षा जास्त पेशंट तिकडे तुम्ही ठेवणार आहात. त्यामुळे जर तिथे 10-15 लोक राहत असतील तर त्यांच्यावरती कोणीतरी एक बॅकअप तुमच्याकडे असला पाहिजे जस्ट इन केस काही लागलं तर. आणि तुमचं कुठल्या तरी एखाद्या नियरेस्ट हॉस्पिटलशी टायअप असलं पाहिजे. समबडी बिकम्स क्रिटिकल, तुम्हाला तिथे रश करण्यासाठी ॲम्ब्युलन्स बोलवून घेऊन जाता आलं पाहिजे. सर एक रिलेटेड क्वेश्चन ऍक्च्युअली सोसायटीशी. सर नॉर्मली साहेब आवाजात बोलतो सर, चेअरमॅन सोलापूर. तर नॉर्मली होते काय ना सर, जे पेशंट्स आहेत जसं तुम्ही बोललात की सिम्पटम्स आले तर ते माहीत झाले पाहिजे. सर पॉझिटिव्ह केसेस पण 8 ते 10 दिवसांनी कळत आहेत जेव्हा सोसायटीज मध्ये डॉक्टर यायला चालू होत आहेत. तर सर ते थोडं जर ऑफिस बेअरर थ्रू जर चॅनलाइज झालं तर ते बेटर होईल. ओके, नोट घेतली मी त्याची. Right, sir. Shailendra, I'll hand over to you. Thank you, Thank you. Hadikar sir, for giving your valuable time for today's webinar. Thank you so much, sir. थँक्यू. आणि Thank you, जर Shahan तुम्हाला sir. काही Thank you very अडचणी much. असतील, काही अडचणी असतील तर संतोष पाटील सर किंवा माझ्याकडे तुम्ही कधीही ईमेल करा आमच्या ऑफिसला. माझा ईमेल ID आहे commissioner@pcmcindia.gov.in. तुम्हाला जर कुठलेही क्वेरीज असतील कधी लागल्या तर तुम्ही आमच्या ईमेल ID वरती आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. Don't forget to download our app, which is very useful and informative app, PCMC Smart Sarthi app. It is available on App Store as well as on तुमच्या प्ले स्टोर. तर ह्या ऍप वरतून बऱ्याचशा अपडेट्स तुम्हाला मिळतील. आता आम्ही मर्चंडाइज मॉडेल देखील त्याच्यावरती सुरू करतोय, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग आणि होम डिलिव्हरी बेस्ड बरेचसे कुपन्स आम्ही त्याच्यावरती बुक करतोय. तो जास्तीत जास्त गोष्टी आता आपल्याला त्याच्यावर करायच्या आहेत. एक लास्ट पॉइंट मी सांगू इच्छितो बिफोर आय लॉग ऑफ, की करोना हॅज हायलाइटेड वन इम्पॉर्टंट थिंग, आणि ती अशी आहे की ज्याची लाईफस्टाईल चांगली आहे दॅट पर्सन इज लेस ससेप्टेबल टू सच डिझीज. आणि लाईफस्टाईल वरती जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं असेल तर लेटस थिंक की आपल्याला आपलं हेल्दी लाईफस्टाईल आपण कशी जगणार आहोत. आज आम्ही पाहतोय की मॅक्सिमम ससेप्टिबिलिटी ऑफ कोरोना कोणाला आहे? पर्सन हु इज हॅव्हिंग हाय डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, हाय स्ट्रेस लेवल्स, त्यांच्यामध्ये सबस्टन्स अब्यूज आहेत, मेंटल इलनेस किंवा डिप्रेशन मधले केसेस आहेत की ज्यांच्यात अँझायटी खूप आहे, पॅनिक खूप आहे, आणि ज्यांना अदर लंग किंवा किडनी किंवा लिव्हर रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत. आणि ऑल दिस प्रॉब्लेम्स इफ यू लुक ॲट देम दे आर कॅटेगराइज्ड ॲज NCDs, नॉन कम्युनिकेबल डिझिजेस. आणि नॉन कम्युनिकेबल डिझिजेसचं बेसिक रिझन इज अवर लाईफस्टाईल. त्यामुळे आपल्याला हेल्दी लाईफस्टाईल वरती जर सोसायटीजनी थोडंसं काम करायला सुरुवात केलं तर आगाव सर आहेत माझ्या मते. लेट अस लुक बॅक इन टू आवर ओन सोसायटीज अँड हाऊ मेनी डिस्प्यूट्स वी आर क्रिएटिंग ऑन आवर डेली लाईफ, हाऊ मेनी डिस्ट्रेसिंग पॉइंट्स वी आर क्रिएटिंग ऑन आवर डेली लाईफ. आपल्याला कुठे ना कुठेतरी विल हॅव टू ॲड्रेस कलेक्टिव्हली ऑन दिस इश्यू. I know it's a very difficult point to comment, but I know the solution lies there somewhere. And there are some societies and housing societies who have come up and established wonderful models. If we can work together, we can work on lifestyles improvement. आयुष प्रोटोकॉल आता आलेला आहे. तुम्ही योगाकडे जा, तुम्ही वॉकिंग खूप करा. There are so many communities which are now coming up. सायकलिंग करा, योगा करा, मुलांना चांगले काही आउटडोर स्पोर्ट्स अपार्ट फ्रॉम जस्ट मोबाईल यूज, त्याच्यामध्ये थोडंसं इंडिव्हिज्युअली चॅनलाइज करून आपण जर ह्या गोष्टी केल्या तर आपल्याला खूप हेल्दी लाईफस्टाईल करणं शक्य आहे. लेट अस वर्क ऑन इट आणि लेट अस अवॉइड गेटिंग इन्फेक्टेड बाय कोरोना. आणि तुमच्या डाएट जो आहे, डाएटमध्ये देखील एक खूप चांगली गोष्ट झाली. निश्चितपणे इकॉनॉमीसाठी ती चांगली नव्हती, पण हॉटेल्स बंद असल्यामुळे आपण खूप सकस आणि हेल्दी खाल्लेलं आहे गेले 3-4 महिने. सो त्याच्याने पण आपल्याला निश्चितपणे फायदा होईल. पण आपल्या फूड मध्ये काही चांगले कंटेंट्स, त्याच्यामध्ये विटॅमिनचे C विटॅमिन, D विटॅमिन, B विटॅमिन आणि झिंक याचा कुठेतरी इन्क्लुजन झालं पाहिजे. सन एक्सपोजर थोडंसं का होईना आपल्याला देता आलं पाहिजे, कारण आपण खूप इंडोर काम करतो, घरात राहून काम करतो. या गोष्टी जर आपण फॉलो केल्या, आय एम शुअर वी विल बी हेल्दियर.
and less susceptible to diseases like corona. Thank you. Thank you, sir. Thank you. Sridhar sir, thank you very much. Thank you so much, Hadikar sir. This was really insightful, and I would like to acknowledge that having people like you who are so open for coming to these platforms and communicate with mass people is very helpful. I have seen your webinars on Sarthi app, on Facebook. You have honored us a couple of times to join the Federation webinar. So it is actually very helpful for society members and office bearers for having you communicate to us, sharing these important tips, rules, guidelines. So really helpful, sir. Thank you so much. And now just a couple of important points. Everyone in this call, I'm just going to mute everyone for a second. So please, so this meeting is recorded for the benefit of so many people in PCMC. We have recorded this meeting. We will put it on our official YouTube channel. The last recording has received 5,000 plus hits on that. So this important message from top official has to reach all the people so that they can get benefit. So please mute yourself when you are not speaking, so that everyone has a good experience. And with that, with further delay, I would invite Dattatraya Deshmukh to introduce next guest, and let's hear from the next guest. Thank you so much, everyone. Datta, you can unmute yourself and then. Thank you, Shailesh. Okay, Shailendra. So I will invite Mr. Sridhar Jadhav, sir. Okay, ACP PCMC. So welcome, I welcome sir. Okay, Sridhar sir. Thank you. आणि श्रीधर सरांची अशी काही म्हणजे वाकड वासियांना ओळख करून देण्यासारखं काही नाहीये, कारण त्यांनी जेव्हा वाकडचे इंचार्ज होते त्यावेळेस ज्या प्रकारे त्यांनी गणेशोत्सव आणि बाकीचे जे फेस्टिवल्स हँडल केलेले आहेत ते अतिशय उत्तम होते. आणि त्याचं एक त्यांनी स्वतःचा एक वेगळा नवीन काय म्हणतात पायंडा रोवून ठेवलेला होता. म्हणजे मी स्वतः बघितलेलं होतं की ज्या तऱ्हेने रूल्स तोडणाऱ्यांवरती त्यांनी आणि सोसायट्यांना जी मदत केली आणि प्रत्येक वेळेस त्यांनी जे गायडन्स पण दिलेलं आहे त्याबद्दल खूपच धन्यवाद सर. आणि आता तुम्ही एसीपी म्हणून आमच्याच इथे परत आलात, म्हणजे त्याच्यासारखी प्राऊड गोष्ट नाहीये. थँक्यू सर. प्लीज तुम्ही तुमच्याकडून तुमचे मत मांडावे हे माझं. आताच्या गणेश फेस्टिवलच्या संदर्भाने बऱ्याच लोकांच्या क्युरीज असतील की गणेश फेस्टिवल सार्वजनिक ठिकाणी करायचा किंवा नाही करायचा, आणि करायचा असेल आणि घरातला गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर आताच हर्डीकर सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं घरातले गणपती मूर्ती बाहेरून आणण्यापेक्षा घरातीलच मूर्ती घरात बसवावी आणि ती विसर्जन ही आपल्या घरामध्येच करावी. तसेच सार्वजनिक गणपती जे असतील, सार्वजनिक गणपतीला सुद्धा परवानगीची मागायची किंवा कॉर्पोरेशनकडे किंवा पोलीस स्टेशनकडे परवानगी मागायची गरज नाही. कारण आपण जर शासनाचे गाईडलाईन्स पाहिल्या, महाराष्ट्र शासनाच्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे मागच्या वर्षी ज्या परमिशन होत्या त्या परमिशन आहेत, पण त्याच्यामध्ये जे लोक असतील ते तुमचे 5 पेक्षा जास्त लोक असता कामा नाही. आणि त्या संदर्भात गणपती विसर्जनानंतरही 5 पेक्षा जास्त, म्हणजे सध्याही आपल्याकडे 5 पेक्षा जास्त लोक जमू नये यासाठी माननीय पोलीस कमिशनर साहेब बिश्नोई साहेबांचे आदेश, लेखी आदेश आहेत, त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहोत. आणि कारवाई झाल्यानंतर आपल्याला पासपोर्ट असेल किंवा एखाद्या दुकानाचं लायसन्स पाहिजे असेल तर त्यावेळेला हा गुन्हा तुमचा रिफ्लेक्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा एखाद्याला आउट ऑफ इंडिया जायचं असेल, व्हिसा पाहिजे असेल तर हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या व्हिसा मिळवण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आपण सर्वांनी यापूर्वी पोलीस खात्याला दरवर्षी आपण सहकार्य करतात, यावर्षी तुम्ही करणं अपेक्षित आहे. आणि सगळ्यांनी मिळून, म्हणजे आपण सर्वांनी मिळून जर ह्या जे महामारी आहे त्याचा मुकाबला करायचा आहे, न घाबरता करायचा आहे, घाबरून जायचं कारण नाही.
कोणत्याही वेळेला अगदी 24 तास आम्ही पोलीस खातं आपल्या सोबत असू. त्याचबरोबर मेडिकल एड जरी असेल किंवा एखाद्या सोसायटीमध्ये प्रॉब्लेम असेल तर वी विल बी रिच. कधीही आपण 24 तासात हाक मारू शकता आणि आमचे अधिकारी कर्मचारी आणि आम्ही स्वतः सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मदत देण्यासाठी येऊ. तुमचा प्रश्न असेल की स्पीकरच्या संदर्भाने दरवर्षी जो अलिगेशन्स असतात ते स्पीकरचे असतात. ते स्पीकरच्या संदर्भानं मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत तेही लागू असणार आहेत. त्याच्यासाठी वेगळे रूल्स असे काय असणार नाहीत. शासनाने निर्बंध घालून दिलेले GR आणि पुण्यामध्ये परवाच एक मीटिंग झालेली होती गणेशोत्सव मंडळाची. त्या गणेशोत्सव मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे. तसेच सामाजिक एकोपा ठेवून किंवा हा जो सामाजिक आपला जो कोविडच्या संदर्भाने एकत्र येण्याची गरज आणि मदत करण्याची गरज, एखादा आजारी असेल तर त्याला मदत करण्यासाठी संस्था सोसायटी यांच्या माध्यमातून सुद्धा आपण प्रयत्न करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर जरी घेतलं आपण तर त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि सर्व नॉर्म्स पाळून आपण घेणं गरजेचं आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो सर्वांनाच. आणि पोलीस खातं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तातील सर्व अधिकारी कर्मचारी आपल्या सेवेसाठी 24 तास अवेलेबल राहतील. आजच्या निमित्तानं आपण सर्वांना मी सांगतो आपले काही क्वेश्चन्स असतील मग रिगार्डिंग ई पास जरी असेल, ई पासच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यावरती जबाबदारी टाकलेली आहे. तर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने सुद्धा आम्हाला इकडे पास देताना आमची परवानगी घ्या. सातारा जिल्ह्याने सुद्धा SP सातारा साहेबांनी सुद्धा विनंती केलेली आहे. जरी जिल्ह्याच्या लेवलला तुम्ही गेला तरी तहसील म्हणजे आपण गाव लेवलला जेव्हा जातो त्यावेळेला तिथं पासची मागणी होते. तर शक्यतो पास बाहेरच्या डिस्ट्रिक्टमध्ये जाताना पास कॅरी करणं गरजेचं आहे. याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला मेसेज आलेला होता की पास आवश्यक आहे का. पास घेताना सुद्धा आपली मेडिकल हे झालेली असली पाहिजे आणि एज जे वयस्कर लोक आहेत, लहान मुलं आहेत, ह्या लोकांना शक्यतो ट्रॅव्हल करू नये आणि घराबाहेरही पडू नये या संदर्भात शासनाचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे इम्प्लिमेंटेशन करावी अशी अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त कुणाला काही क्वेश्चन्स विचारायचे असतील तर आपण विचारू शकतो. तर ते 14 दिवस क्वारंटाईन बद्दल आता ते PCMC चे आपले कमिशनर सर गेले, बट हा प्रश्न राहिला होता की 14 दिवस क्वारंटाईन राहण्याचा रूल अजूनही आहे का. जर कोणी दुसऱ्या डिस्ट्रिक्ट मधून आपल्याकडे आला तर सोसायटीमध्ये त्याला 14 दिवस क्वारंटाईन राहायची गरज आहे की नाही. बाहेरच्या डिस्ट्रिक्ट मधून आलेला असेल आणि तो येणाऱ्या रेड झोन मधून आलेला असेल तर आपण त्याचं क्वारंटाईन करणं अपेक्षित आहे. आपण कॉर्पोरेशनच्या मेलवर इमिजिएट आपण मेल करू शकता. तुम्ही स्वतः करायची गरज नाही. कॉर्पोरेशनचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी येतील आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना समजावून सांग. ठीक आहे सर. पास बद्दल तर तुम्ही दिलेलंच आहे आणि रिलेटिव्ह बद्दल PCMC चे आपले कमिशनर सर पण बोलले, तर तुम्हाला काही ऍडिशनल कमेंट्स त्याच्यावरती द्यायचे असतील. रिलेटिव्ह कमिशनर साहेबांनी जे सांगितलेले आहेत त्यांचे इम्प्लिमेंटेशन करणं क्रमप्राप्त आहे. आमचे मुख्य म्हणून PCMC कमिशनर साहेब जे आदेश देतील त्या पद्धतीने पोलीस डिपार्टमेंट याच्यावर कारवाई करत राहील. ठीक आहे. आपण एक दोन प्रश्न घेऊया ऑडियन्स मधून, कोणाला असेल तर प्लीज. येस. श्रीकांत शेळके बोलतोय. लग्नाची जी परमिशन आहे, एखाद्याला क्लब हाऊस मध्ये जर लग्नाचं छोटं लग्नाचा प्रोग्राम करायचा असेल तर त्याची परमिशन कोणाकडनं घ्यायची असते. कमिशनर साहेबांच्याकडूनही घेतली तरी चालेल. त्यांच्याकडून घेणं क्रमप्राप्त आहे आणि त्याच्यानंतर इंटिमेशन म्हणून कॉपी पोलीस स्टेशन संबंधित पोलीस स्टेशन, समजा वाकडच्या हद्दीमध्ये असेल, पिंपरीच्या हद्दीमध्ये असेल, निगडीच्या हद्दीमध्ये असेल तर त्या पोलीस स्टेशनला त्याची इंटिमेशन देणं गरजेचं आहे. थँक्यू. आणखी कोणाला काही प्रश्न आहे सर? हॅलो. हा मी हॅलो वेदांता सोसायटीचा चेअरमन बोलतोय, सोमनाथ धोंडे. सर येतो का आवाज, येतो का माझा?
आपण बोला. सर एक माझा प्रश्न असा आहे, आता कंटेनमेंट झोन मध्ये जर सोसायटी असेल आणि बऱ्याच लोकांना शिफ्टिंग करायची असते, मूव इन आहे, मूव आउट आहे, अशा केसमध्ये सोसायटीने काय आपलं म्हणजे वेदर वी शुड अलाउ ऑर नॉट? नाही, याच्या संदर्भात कॉर्पोरेशनचे एक स्पष्ट निर्देश आहेत. कंटेनमेंट झोन मधून आत आणि बाहेर जायला कोणालाही परवानगी नाही. त्या ठिकाणी जे काही आपल्याला लागणारं अत्यावश्यक सेवेच्या वेळा ठरवून दिलेल्या आहेत आणि ठराविक कर्मचारी त्या ठिकाणी कॉर्पोरेशनने तिथं ठेवलेले आहेत. आपण त्याला व्हॉलेंटियर सुद्धा त्या ठिकाणी एरियामध्ये दिलेले आहेत. बरं, ओके सर. थँक्यू. हॅलो सर एक हॅलो हॅलो बोला. मला एक छोटासा प्रश्न होता. आता एकाने विचारलं की क्लब हाऊस मध्ये लग्नासाठी परवानगी, राईट? मग ते सोसायटीचं जर क्लब हाऊस असेल तर मग सोसायटीनी त्या केसमध्ये काय करायचं? कारण जरी 50 लोक बाहेरून आली, 50 पैकी ऍटलीस्ट 30-40 लोक तरी बाहेरून येणारच ना सोसायटीमध्ये. त्याच्यामध्ये कॉर्पोरेशनला आपण कळवू शकता, परवानगी हे कॉर्पोरेशन देणार आहे. आणि सोसायटीच्या बाबतीत जर असेल तर डीडीआर साहेबांच्या ह्याच्यावर मेल टाकून पहिल्यांदा त्या हॉलमध्ये परवानगी देता येते का हा पहिला प्रश्न राहील. आणि दुसरा प्रश्न, परवानगी दिल्यानंतर कॉर्पोरेशन जे नियम घालून दिलेले आहेत, लोक राहतात. सरांनी मगाशीच सांगितलं की ह्या गोष्टी करू नयेत, जेणेकरून ऑटोमॅटिक सर्व ते 50 लोक जाऊन आपल्या प्रत्येकाच्या घरात जर गेले, 50 गुणिले 4 तर 200 लोकांचा त्याचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे टाळण्याचं चांगलं राहील वैयक्तिक मला वाटतं. आणि परमिशन कमिशनर साहेबांच्याकडून घेणं अपेक्षित आहे. ओके थँक्यू. सर एक प्रश्न होता माझा. सगळ्यांनी जरा म्यूट करा प्लीज. तो प्रश्न असा होता, क्वेश्चन्स चॅट बॉक्स मध्ये टाका. हॅलो, क्वेश्चन चॅट बॉक्स मध्ये टाका, तिथून ते घेतले जातील. असं फार गोंधळ होईल. आशिष, मी एक शेवटचा तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका. आशिष, एक कॉमन क्वेश्चन आहे. मॅडम बोला. बाईंनाच म्यूट केले. ताई अनम्यूट व्हा. जसं की आपण आता सणासुदीच बोलतो आहे, अगदी स्पेसिफिक, तर माझा अगदी स्पेसिफिक क्वेश्चन आहे की काय होणार की आता सणासुदीचे बरीच लोक बाहेर गावाला जाणारे, कारण त्यांच्या गावी गणपती वगैरे असतात. आता हे त्याच्यासाठी बाहेर गेले तर बाहेर गेले, 10 दिवस वगैरे राहिले आणि परत सोसायटीमध्ये आले, तर त्यावेळेस सोसायटीने काय स्टँड घ्यायला पाहिजे हा पहिला प्रश्न. फॉलोड बाय, ह्या लोकांना त्यांच्या ऑफिसेस मध्ये जाणं मॅन्डेटरी आहे, तर ह्या 5-10 दिवसाच्या सुट्ट्यांच्या नंतर जर क्वारंटाईन व्हावं लागत असेल तर त्याचे 7 दिवस, मग त्याची सॅलरी कटिंग होणार. तर ह्या सगळ्या सर्कमस्टॅन्सेस मध्ये आपल्या काय गाईडलाईन असतील? थँक्यू सर. सोसायटीतील जे कर्मचारी, जे कोणी व्यक्ती बाहेर गावी जाईल किंवा कुठेही जाईल, जाताना त्याला मेडिकल सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. तसंच तिकडून येताना त्या संबंधित जिल्ह्याचा पास असणार आहे, त्यावेळेस सुद्धा मेडिकल करून येणं अपेक्षित आहे. आणि मेडिकल करून आल्यानंतर कॉर्पोरेशनला इंटिमेशन देणं अपेक्षित आहे. इंटिमेशन दिल्यानंतर कॉर्पोरेशन त्यांना निर्बंध घालू शकेल, क्वारंटाईन, होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन असे शिक्के त्यांच्या हातावर मारले जातील. आणि त्या पद्धतीने त्यांचं व्हेरिफिकेशन होईल की ते घरी थांबलेले आहेत किंवा नाही. आणि ते जर थांबलेले नसतील तर त्यांच्यावर ते कॉर्पोरेशन मार्फत गुन्हा दाखल होईल आणि मग त्यांच्यावर कारवाई होईल. झाला. हा बोला. सॉरी, कंटिन्युएशन मध्ये विचारतो या प्रश्न. मी निलेश देशमुख, चेअरमन प्रेसिडेंट गांधी सोसायटी. आता समजा कोणी जर का शिक्का घेऊन आला असेल आणि त्याची इन्फॉर्मेशन मेंबर्स कडे नाहीये, तर आम्ही कसं ऑब्झर्व करायचं? किंवा मग पीसीएमसी 24 तास होऊ शकत नाही, कारण आमच्याकडे काही लक्षात की लोक गावाहून येतात आणि फिरतात खाली. नाही, पीसीएमसी वर ती जबाबदारी टाकलेली आहे.
PCMC चे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते वेळोवेळी जाऊन चेक करतात, इन्क्लुडिंग आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा ते जाऊन चेक करतात. ज्यांना होम क्वारंटाईनचे शिक्के मारलेले आहेत, अधिकाऱ्यांना शिक्के मारलेले, त्यांना जाऊन सुद्धा ते चेक करायची जबाबदारी त्यांची आहे. पण प्रत्येक नागरिकाने ही स्वतःची जबाबदारी आहे असं समजून जर वागलं तर सोसायटीला त्याचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि पोलिसलाही नाही आणि कॉर्पोरेशनलाही त्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. आपण सगळ्यांनी नियमाने आणि शिस्तीने जर राहिलो तर या महामारीचा आपण मुकाबला करू शकतो. माहिती लागेल कोणाला? सर एक जनरल जाधव सर, एक जनरल क्वेश्चन आहे. श्रवण हार्डीकर सरांनी क्लॅरिटी दिली त्याच्यावरती थोडीफार, पण अजून पण लोकांमध्ये कन्फ्युजन आहे की जे सोसायटी लेवलला लोक सार्वजनिक गणेशोत्सव कॉमन जागेमध्ये जे सेलिब्रेट करत होते, तर श्रवण हार्डीकर सर म्हटले की तो डिस्करेज आहेच. तसं म्हणजे आपणही समजू शकतो तो विषय. फक्त एक प्रथा परंपरा जर आपण थोडा विचार केला तर त्या दृष्टीने आपल्याला असं करता येईल का सोसायटीजला की त्यांनी, कारण असं काहीतरी प्रथा आहे की एकदा गणपती बसवला तर तो 5 वर्ष त्या जागेवर बसवायला लागतो वगैरे, तर गणपती आपण कॉमन स्पेसवर बसवला आणि फक्त कमिटीतल्या कोणीतरी ते जे काय आरती वगैरे मॅनेज केली 2-3 लोकांनी मिळून, पण ती प्रथा आम्हाला जर ह्यांनी जर पुढे म्हणजे ठेवायची असेल, चालू ठेवायची असेल, तर त्याच्यासाठी कायद्याचं काय म्हणजे हे आहे का त्यामध्ये? असं नाही, कायद्याच्या गाईडलाईन्स अजून अपेक्षित आहेत गणपतीच्या संदर्भात आणि 15 ऑगस्टच्या संदर्भात पण येतीलच. पण पुण्याची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये पुण्याच्या मीटिंगचा आपण जर साधारण आढावा घेतला तर त्याच्यामध्ये 4 फुटाची गणपतीची मूर्ती तुम्ही त्या ठिकाणी बसवू शकता, पण 4-5 लोकांपेक्षा जास्त लोक एकत्र येणार नाहीत, ते सोशल डिस्टन्सिंगच पाळतील अशा पद्धतीचे पुणा सिटीमध्ये झालेलं आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा आपल्या पिंपरी चिंचवड कमिशनरेटमध्ये जशा शासनाच्या गाईडलाईन्स येतील तशा पद्धतीनं आपल्याला त्या कन्व्हे केल्या जातील आणि लोकल पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सुद्धा गणपती मंडळाचे काही एका दुसरा सदस्य बोलवून किंवा त्याच्या मेलवर किंवा त्याच्या व्हॉट्सअप त्याच्यावर. हॅलो. Okay, thank you. We will take more questions. Just a second. We need to introduce other guests as well. We have Vivek sir and Vijay sir. So I will request Sudhir Deshmukh, our Pimpri Federation member and joint secretary, to introduce next guest, and then we can ask more questions. श्रीधर सर, एक प्रश्न आहे की तुम्ही आता थोडं म्हणजे अजून थोडा वेळ जोपर्यंत वेबिनार आहे तोपर्यंत तुम्ही राहणार आहात, म्हणजे बाकीचे लोक प्रश्न विचारायला लागले तर तुम्हाला थोडा वेळ परत वाट बघावी लागेल म्हणून करणारी ही गोष्ट क्रमप्राप्त आहे. आपण बाकीच्या गेस्टची माहिती घेऊ शकता. थँक्यू, सो काइंड ऑफ यू. आणि स्टे राहा. येस डेफिनेटली सर, तुम्ही आमच्यासोबत राहावं ही रिक्वेस्ट आहे. आय एम ऑलवेज विथ यू, डोंट वरी. हो सर, हो सर. सर, तुमचं गायडन्स जास्त महत्त्वाचं आहे सर. ठीक आहे. डॉक्टर विवेक मुगळीकर also right sir. Sudhir, you can take over now. Yes. So thank you. आपल्यासोबत आता विवेक मुगळीकर सर आहेत, वाकड सिनियर पोलीस इन्स्पेक्टर, वाकड पोलीस स्टेशन. आणि आपल्यासोबत आहे शावराज हिरे, DDR पुणे सिटी.